दरम्यान जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द नेरूळ दरम्यान आज ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर ब्लॉक काळात मध्य रेल्वेवर सर्व लोकल फेऱ्या डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत। तर हार्बरवर सीएसएमटी पनवेल, बेलापूर, वाशी, सीएसएमटी अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहतील। मध्य रेल्वेवर लोकल, मेमू आणि डेमूच्या एकूण 10,000 डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत आणि यासाठी अर्थसंकल्पात 365 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। म्हाडा 2018च्या लॉटरीतील 1384 फ्लॅट विकण्यात कोणताही गैरप्रकार किंवा नियमांचं उल्लंघन झालेलं नाही असा दावा म्हाडानं मुंबई हायकोर्टात केलाय। हे 1384 फ्लॅट विकणं डीसीआरच्या विरोधात आहे अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणोय यांनी केली आहे। मावळमधून अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमधल्या राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन मेळाव्यात धनंजय मुंडेंनी हे संकेत दिले। शरद पवारांनी इंदापूरच्या एका कार्यक्रमात चक्क उखाणा घेतलाय। नावाची काय बिशात, प्रतिभा माझ्या खिशात असा उखाणा घेतल्यावर प्रचंड हशा पिकला। तर घरी गेल्यावर बाबांची काही खैर नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली आहे। राळेगण सिद्धीमध्ये उपोषण करत असलेल्या अण्णा हजारेंची प्रकृती 5व्या दिवशी खालावली आहे। त्यांचं वजन देखील कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। तर अण्णांच्या दिल्लीतल्या आंदोलनामुळे मागचं सरकार बदललं, मात्र या सरकारने अण्णांच्या आंदोलनाची साधी दखलही घेतली नसल्याची खंत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलून दाखवली आहे। तर मुख्यमंत्री लोकायुक्त कक्षेत आणण्याच्या घोषणेला 4 वर्ष का लागली असा सवालही त्यांनी केलाय। पंतप्रधान कार्यालयातून अण्णांना केवळ एका ओळीचा समावेश असलेलं पत्र आलं। या पत्रात केवळ एक ओळीचं उत्तर असल्यानं अण्णा आणि ग्रामस्थांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि जेलभरो आंदोलन केलं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर इथल्या प्रांत कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। जागरण गोंधळ घालत अनोख्या पद्धतीनं अण्णांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे। तर माजी मंत्री एकनाथ खडसेंनी त्यांच्याच सरकार आणि पक्षाला आव्हान केलंय। मी काय गुन्हा केला ते सांगा, गुन्हा केला असेल तर राजकारणातून निवृत्त होईन असं खडसे म्हणाले। नक्षली संबंधाच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडेंना कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर असून त्यांना तातडीनं सोडण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा रिसेप्शन सोहळा कृष्णकुंजवर पार पडला। यावेळी अनेक दिग्गजांसह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या रिसेप्शन सोहळ्याला गर्दी केली होती। तर अगदी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते। तरुणाईच्या फेस्टिवलची आतुरतेने वाट बघत असते त्या भारतातल्या सर्वात मोठ्या स्ट्रीट फेस्टिवलला अर्थात काळा घोडा फेस्टिवलला सुरुवात झाली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहे। मुंबईतील राणीच्या बागेत पुष्प महोत्सव सुरू झाला। यावर्षी पारंपरिक संगीत वाद्याच्या संकल्पनेवर आधारित फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे। तर ती पाहण्यासाठी मुंबईकर देखील मोठ्या संख्येनं गर्दी करतायत। वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी ठाण्यामध्ये आता रोबो दाखल झालाय आणि या विशेष रोबोला पाहण्यासाठी देखील ठाणेकर मोठी गर्दी करतायत। तरुणांना वाहतुकीचे नियम समजावेत यासाठी हा खास रोबो या ठिकाणी बनवण्यात आलाय। मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीमधल्या एका अनधिकृत रिक्षा स्टँडवर धडक दिली आणि चालकांची कागदपत्र तपासली। तर यावेळी एका रिक्षा चालकाकडे लायसन्स, बॅच, कागदपत्र यापैकी काहीच सापडलेलं नाहीये। मुंबईतल्या कुर्ला परिसरामध्ये महागडा मोबाईल घेऊन दिला नाही या कारणामुळे एका 18 वर्षीय युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नदीम शेख असं या तरुणाचं नाव आहे। गेल्या 6 महिन्यांपासून दोन्ही पाय गमावून बसलेल्या रुणाली मोरे हिला अखेर कृत्रिम पाय मिळालेत। खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून ठाण्यातील रेल्वे अपघातग्रस्त रुणाली मोरेला कृत्रिम पाय बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विक्रोळीच्या पुलावर झालेल्या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झाले तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे। दुचाकीला एका डंपरनं धडक दिल्यानं हा अपघात झाला होता। बदलापूरमधल्या कात्रप विद्यालयामध्ये पालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला। आठवडाभरापूर्वी खरं तर या शाळेतून ट्रेकिंगला गेलेल्या पूर्वा गांगुर्डे या 16 वर्षीय मुलीचा पाय घसरून अपघाती मृत्यू झाला होता। दरम्यान हा मृत्यू शाळेच्या बेजबाबदारपणामुळेच झाल्याचा आरोप पालकांनी केलाय। मुंबईतल्या भांडूपच्या सोनापूर चौकाजवळ वाहतूक पोलिसांच्या कारवाईला विरोध करत टेम्पो चालकांनी टेम्पो रस्त्याच्या मधोमध उभे केला। पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न करूनही हे चालक ऐकण्यास तयार नव्हते।
बदलापूर गाव आणि आजूबाजूच्या अनेक गावांना जोडणाऱ्या उल्हास नदीवरील पुलाची अतिशय दुरवस्था झाली आहे। पुलावरून जाणाऱ्या पादचारी आणि त्याचबरोबर वाहन चालकांसाठी हा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे। डोंबिवलीमध्ये शिवोत्सव 2019चं आयोजन करण्यात आले। प्रदर्शनात तलवार, खंजीर, दांडपट्टा, गुप्ती, विविध प्रकारच्या ढाली, चिलखतं, वाघनखं अशा प्रकारच्या शिवकाळात ऐतिहासिक लढ्यांमध्ये वापरण्यात आलेली शस्त्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। पणन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराची पाहणी केली आणि व्यापारी माथाडी कामगारांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। तर एपीएमसीमध्ये व्यापार करताना व्यापाऱ्यांना जागेची कमतरता ही प्रमुख समस्या आहे आणि यावरती आता लवकरच तोडगा काढू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया समोर रेड बुल FMX जॅममध्ये आंतरराष्ट्रीय बाईक रायडरने बाईक स्टंट करून बाईक स्टंटचा थरार दाखवला। यामध्ये फ्रीस्टाईल स्टंट रायडर रॉबी मॅडिसन, टॉम पेजेस, मार्टिन कोरेन आणि इतर ऑस्ट्रेलिया, रशिया, फ्रान्समधील रायडर्सने यामध्ये सहभाग घेतला होता। एका दिवसामध्ये पालघरमध्ये तब्बल 7 वेळा भूकंपाचे धक्के बसलेत आणि त्यानंतर NDRFचं पथक या ठिकाणी मदतीसाठी धावून आलंय। NDRFच्या टीमनं पालघरमधील गावांची पाहणी केली आहे। तिकडे नाशिकच्या गंगापूर गावात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाले। बिबट्याचा एका वस्तीमधला वावर CCTVत कैद झालाय। तर नाशिकच्या सुप्रसिद्ध सुला फेस्टिवलवर देखील आता बिबट्याची दहशत आहे। ONGCच्या सर्वेला विरोध करण्यासाठी पालघर, वसई, अर्नाळा भागातील मच्छीमारांनी समुद्रात काळे झेंडे घेऊन आंदोलन केलं। यावेळी मच्छीमारांनी समुद्रात सर्वे करणाऱ्या ONGCच्या बोटींना घेराव घातला। मुंबईमध्ये पाण्याची गळती, चोरी आणि बाष्पीभवनामुळे तलावांमध्ये 31 जानेवारीपर्यंत 7,14,000 दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक राहिला। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आता मुंबईकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जाते। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात वीज पुरवठा करणाऱ्या भोकरपाडा उपकेंद्रात देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि त्यामुळे 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा या ठिकाणी बंद राहणार आहे। मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ड्रग्ज फ्री कॅम्पस मोहिमेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये 13 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून गांजा, हेरोईन सारखे 35 लाखांचं ड्रग या ठिकाणी जप्त करण्यात आलं आहे। मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर सायकल अँब्युलन्स सेवा सुरू होणार आहे आणि त्यासाठी मुंबईतील अंधेरी, विलेपार्ले आणि शिवाजी पार्क परिसरात 20 सायकल अँब्युलन्स उपलब्ध करून देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागानं मान्यता दिली आहे। मुंबईतील पाणथळ भागात थव्यानं येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या वाढली आहे। मुंबई भागात या पक्ष्यांची संख्या 1,21,000वर पोहोचली आहे। धोकादायक ठरणारा स्वाईन फ्लू 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये सक्रिय झाला। या आजारानं 2019 मध्ये अद्याप मृत्यू झालेला नसला तरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिसून येते। समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी वर्तवली आहे। भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत असल्याचं देखील ते म्हणाले। गतवर्षी मानधन देण्यास दिरंगाई झाल्यानं यंदा मात्र 10वी-12वीच्या उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचं मानधन थेट खात्यात जमा केलं जाईल असं आश्वासन राज्य मंडळाच्या विभागीय मंडळानं दिलंय। त्यामुळे यावेळी शिक्षकांना मानधन वेळेत मिळण्याची आशा व्यक्त होती आहे। माळशेज घाटातील एका दुचाकीला अपघात होऊन 200 फूट खोल दरीत दुचाकीस्वार कोसळल्याची घटना घडली। खळबळजनक बाब म्हणजे दुचाकीस्वाराचा मृतदेह काढण्यासाठी मदतकार्य पथक दरीत उतरलं असता आणखीन एक दुसरा मृतदेह त्याच्या शेजारी आढळून आलाय। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्याचे फोटो व्हायरल झाले होते आणि या प्रकरणी पूजा शकून पांडे उर्फ महंत पूजानंद गिरींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे। पोलीस उपायुक्तांना निवेदन देऊन राजेश मुंडेंनी ही मागणी केली आहे। मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसचा मोठा अपघात होता वाचलाय। गाडी दौलताबाद जवळ आली असता गाडीचं इंजिनचं कपलिंग तुटल्यानं इंजिन पुढे निघालं आणि डबे मागे राहिले। सुदैवानं यात कुणीही जखमी झालेलं नाहीये। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उभ्यानं प्रसूती झाल्यामुळे महिलेचं बाळ दगावलं होतं आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। डॉक्टर तात्याराव लहान यांच्या अध्यक्षतेखाली आता याची चौकशी होणार आहे। नागपूरच्या सावनेरमध्ये गोवंश मासाची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्याप्रकरणी 3 चीनी नागरिकांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी केली आहे।
धकाधकीच्या जीवनात आरोग्याचं महत्त्व पटावं याकरता बारामतीत रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं शरद मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। शरद पवारांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। तर या स्पर्धेकरता आंतरराष्ट्रीय दर्जाची देखील तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। संचालक पदावर ऋषिकुमार शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीनं रविवारी ही घोषणा केली आहे। बिहारच्या हाजीपूरमध्ये सीमांचल एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरल्यानं अपघात झाला। यामध्ये सीमांचल एक्सप्रेसमधील 6 जणांचा मृत्यू झालाय, तर यामध्ये काही जण अडकल्याचीही भीती वर्तवली जाते आहे। पश्चिम बंगालच्या ठाकूरनगरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात गदारोळ झाला। या गोंधळ, गर्दी आणि गदारोळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अवघ्या 14 मिनिटांचं भाषण आवर्त घ्यावं लागलं। राम मंदिराच्या मुद्द्यावर साधू संतांनी सबुरीची भूमिका घ्यावी असा सल्ला श्री रविशंकर आणि बाबा रामदेव यांनी दिलाय। हे दोघेही जण शनिवारी प्रयागराजला गेले होते। जीएसटीची वसुली पुन्हा अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे, त्यामुळे सरकारनं वसुलीचं टार्गेटही बदललंय। अपेक्षा आणि वसुलीमध्ये तब्बल 1 लाख कोटींचा फरक आहे। आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या विरोधात ईडीनं तक्रार दाखल केली आहे। पैशांच्या अफरातफरीचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला आहे। एअर इंडियाचं कर्ज फेडण्यासाठी केंद्र सरकार आणखी 3,900 कोटींचा निधी देणार आहे। बजेटमध्ये तसं नमूद करण्यात आलंय। तर यावर्षी सरकार 1,300 कोटी रुपये एअर इंडियाला देणार आहे। सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडेरांना पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी 16 फेब्रुवारीपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। 6 फेब्रुवारीला वडेरा ईडी समोर हजर होतील असं आश्वासन त्यांच्या वकिलानं कोर्टाला दिलंय। राम मंदिराबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे। आता राहुल गांधींनी काँग्रेसची भूमिका सांगावी असं थेट आव्हान अमित शहांनी दिलंय। उत्तराखंडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते। बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून 25 जानेवारी रोजी ब्राझीलमध्ये चिखलाचं धरण कोसळलं होतं आणि यामध्ये 115 जणांचा मृत्यू झाला होता। तर धरण फुटतानाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। अंगावर काटा आणणारी ही दृश्य आपण पाहू शकतो। शेकडो टन चिखल वाहताना पाहून कुणाच्याही अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही अशी ही दृश्य। तर ही धरणफुटी इतकी भीषण होती की अजूनही 248 जण बेपत्ता असल्याची माहिती कळतेय। अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प देशात आणीबाणी जाहीर करण्याचा विचार करतायत। मी निर्णयाच्या जवळ पोहोचलो असं धक्कादायक विधान त्यांनी केलंय। पाण्यावर वसलेलं शहर म्हणून जगात प्रसिद्ध असणाऱ्या व्हेनिसमध्ये पूर आलाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर आजच्या दिवशी या पुराची तीव्रता कमी होण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। तुफानी बर्फवृष्टीमुळे उत्तर इटलीतलं जनजीवन विस्कळीत झालंय। बर्फवृष्टीमुळे बेल्झानो इथल्या हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तर अनेक वाहन चालक वाहतूक कोंडीमुळे वाहनं हायवेवरच टाकून निघून गेले होते। तिकडे फ्रान्समध्ये सलग 12व्या वीकेंडला निदर्शनं झाली आहेत। अध्यक्ष मॅक्रोन यांच्या आर्थिक धोरणांना विरोध दर्शवण्यासाठी फ्रान्समध्ये दर शनिवारी आणि रविवारी मोठी निदर्शनं होत आहेत। बातमी इजिप्तमधून। इजिप्तमध्ये जवळपास 40 ममीज सापडल्यात। इसवी सन पूर्व 320 ते 30 साली हे मृतदेह पुरण्यात आले होते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर यापैकी 10 ममीज या लहान मुलांच्या आहेत।